नमस्कार मित्रांनो. मगाशीच MCCचं नवीन नोटिफिकेशन आलेलं होतं. तसेच आता महाराष्ट्र स्टेटचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे. ऍक्च्युली 20/12लाच BAMS चे काउन्सिलिंग संपलं होतं. तशी कट ऑफ डेट देखील आलेली होती, पण आता परत BAMSच्या काही जागा शिल्लक असल्यामुळे BAMS चॉईस फिलिंग नवीन होणार आहे. ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7 नवीन होणार आहे. तसं नोटिफिकेशन आलेलं आहे, नोटीस नंबर 31. ऍक्च्युली 20 तारखेला राऊंड संपलेला होता BAMS चा, त्यामुळे मी ग्रुप पण माझा बंद केला. आता मी हे व्हिडिओ करून टाकत आहे, तर कृपा करून जे BAMS मध्ये वेटिंग मध्ये असतील किंवा BAMS ला प्रयत्न करणार असतील तर त्यांनी नोटीस व्यवस्थित वाचावी आणि व्हिडिओ मधील महत्वाच्या गोष्टी ऐकाव्यात. पूर्वी नवीन चॉईस फिलिंग होत नव्हतं, ह्या राऊंडला नवीन चॉईस फिलिंग आहे. ह्या राऊंडला नवीन चॉईस फिलिंग आहे. आता एक लक्षात घ्यावे, तुम्हाला सीट अलॉट झालं की ते तुम्हाला जॉईन करणे कंपल्सरी आहे. जॉईन नाही केलं तर सीट वाया गेलं म्हणून जो दंड असतो तो दंड आकारला जाईल. जे लोक इलिजिबल आहेत ह्या राऊंडला सीटला चॉईस फिलिंग करण्यासाठी तेच लोक चॉईस करू शकतील, आणि ज्यांना खरंच इच्छा आहे जॉईनिंगची, कोणतंही मिळेल त्यात, त्यांनीच त्यामध्ये चॉईस फिलिंग करावं. चॉईस फिलिंग करताना एक लक्षात घ्यावे, आपल्याला जे कॉलेज घ्यायचे नाही त्याचे चॉईस मध्ये नाव टाकू नये. सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाही. IQ ची फी 3 पट आहे. IQ ची फी 3 पट आहे. शेड्यूल नीट पहा. 21/12ला सीट मॅट्रिक्स येईल, म्हणजे आजच रात्री सीट मॅट्रिक्स लागू शकतं. 21/12ला 9 वाजल्यापासून ते 23/12ला रात्री 12 पर्यंत चॉईस फिलिंग होईल. नंतर 24/12ला डिक्लेरेशन होईल राऊंडचं. नंतर 25/12 ते 28/12ला जॉईनिंग. 31/12 कट ऑफ डेट BAMS शी त्यांनी दिलेली आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यावी. ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांनी ह्यामध्ये भाग घ्यावा. ज्यांना कॉलेज जॉईन करण्यात इंटरेस्ट नाही, न आवडणारी कॉलेजेसची यादीमध्ये चॉईस मध्ये भरू नयेत, न आवडणारी कॉलेजेस चॉईसेस मध्ये भरू नयेत. ओके, थँक्यू.